एनसीपी एसपी प्रमुख शरद पवार ने कहा, ये कोई पार्टी का फैसला नहीं है, ये सरकार का फैसला है। जब नरसिंह राव सत्ता में थे तब महाराष्ट्र से एक प्रतिनिधिमंडल अटल बिहारी वाजपेयी के मार्गदर्शन में नियुक्त किया गया था। मैं भी उस प्रतिनिधिमंडल का सदस्य था जो अटल बिहारी वाजपेयी के नेतृत्व में था। जब अंतर्राष्ट्रीय मुद्दों की बात होती है तो किसी को पक्षपाती रुख नहीं अपनाना चाहिए। आज सरकार ने एक प्रतिनिधिमंडल बनाया और राष्ट्र को उनके बीच बांट दिया है। यह प्रतिनिधिमंडल ये समझाने यहाँ आया है कि भारत की भूमिका क्या है। जैसे कि हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात। ज्या वेळेला नरसिंहराव फडणवीस होते त्यावेळेला युनोमध्ये भारताचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं। आज झाले का, आज तरी काहीतरी 8 का 9 शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे पहलगामला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे। त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही, ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे। पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून नये अशी आमची भूमिका आहे।